नमस्कार बाळांनो, मी बबू आजी. गावाकडच्या पद्धतीनं खरडा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवते. हे तुम्हाला साहित्य काय काय घेतले ते दावते. ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, ह्या जरा तिखटाच्या 5 आहेत, कोणती जरा जास्त घेतल्या. हे खडा मीठ घेतले, हे शेंगदाणे घेतले, जिरे घेतले आणि ही एक गड्डी लसूण घेतलाय. मिरचीचा देठ काढून चांगले मिरच्या भाजून घ्यायच्या. लसूण घालायचा, मिरच्या संग लसूण भाजून घ्यायचा. आता लगेच शेंगदाणे घालायचं, भाजून घ्यायचं. आता शेंगदाणे बी चांगले भाजले ते. शेवटी जिरं घालायचं म्हणजे करपत नाहीत. अर्धा पळी तेल घालायचं. सर्व जिन्नस मिक्स करायचं, चांगलं भाजून घ्यायचं. कोथिंबीरीनं चांगली चव येते म्हणून कोथिंबीर घालायची. मीठ खडा मीठ घालायचं. भाजून झाले, आता हे ठेचून घ्यायचं दगडी खलबुऱ्यात. मोठं मोठं चेचून घ्यायचं. गावा कुठल्या पद्धतीचा मिरचीचा खरडा आपल्याला खाण्यासाठी तयार झालाय. 10-12 दिवस चांगला टिकतो मिरचीचा खरडा. चपाती भाकरी संग चांगलं लागतं खायला. तोंडी लावायला तुम्ही घेऊ शकता. बाळांनो, तुम्हाला रेसिपी आवडली असली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.